महायुतीमध्ये इंदापूर विधानसभा मतदारसंघाचा तिढा वाढण्याची शक्यता आहे। हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता आणि पुत्र राजवर्धन यांनी रणशिंग फुंकलंय। विधानसभेमध्ये जो मदत करेल त्यालाच आम्ही लोकसभेला मदत करू असं अंकिता पाटील म्हणाले। तर 2024 ला इंदापूर विधानसभा हर्षवर्धन पाटीलच लढणार असल्याचं राजवर्धन पाटील यांनी सांगितलंय। सध्या अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे इंदापूरचे आमदार आहेत, तर नवीन जनरेशनला लगेच उत्तर देण्याचं कारण नसल्याचंही अजित पवार म्हणाले। आपण बघतोय महायुतीमध्ये इंदापूर मतदारसंघाचा तिढा वाढण्याची शक्यता आहे। महायुतीत इंदापूर विधानसभा मतदारसंघाचा तिढा वाढलाय। विधानसभेला जो मदत करेल त्यालाच लोकसभेला मदत करणार असल्याचं अंकिता पाटील आणि राजवर्धन पाटलांनी म्हटलंय। आम्ही तेव्हा महाआघाडीत होतो, आता आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि मागच्या तिन्ही वेळेस त्यांनी शब्द देऊन फिरवलेला आहे। त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे, आमच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे। त्यामुळे ह्या वेळेस जसं मी सांगितलं, उमेदवार जे कोणी असतील, जे कोणी जाहीर होईल, आमचं विधानसभेला ते काम करणार असतील तर आम्ही त्यांचं लोकसभेला काम करू। नवीन जनरेशन काही बोललेली असते तर लगेच काही कारण तरुण आहेत, नवीन राजकारणात आलेले त्याच्या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, हर्षवर्धन पाटील यांच्याशी आम्ही चर्चा करू। बारामतीमध्ये कलगीतुरा रंगले असं वाटत नाही का पाटील आणि पवार? अजिबात वाटत नाही। आता जो तुम्ही विधानसभेत शिकला, मला वाटतं लोकसभेबरोबर तुम्ही विधानसभेची तयारी चालू केली। मी आता सांगितलं ना, हे जे काय आम्ही सगळं चालू केलेलं आहे, काही लोकांना हा गैरसमज पसरवला जातोय की आता दिल्लीमध्ये भाऊंला पद मिळालेलं आहे विधानसभेचं काय। मी परत एकदा सगळ्यांना सांगतो की 2024ची विधानसभेची निवडणूक आम्ही लढणार आहोत।